नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, फायनली गिरिजा आणि रुद्र यांचा लग्न सोहळा तुळजापूरमध्ये पार पडणार असतो. त्याचं आमंत्रण अर्जुन सायलीला सुद्धा आलेलं असतं. रुद्र आणि गिरिजाचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अर्जुन सायली त्या लग्नामध्ये उपस्थिती दर्शवितात. सायली आणि अर्जुन हे आता गिरिजा आणि रुद्र या दोघांच्याही ओळखीचे असल्यामुळे त्यांची उपस्थिती खूपच जास्त महत्त्वाची असते. सायली अर्जुन रुद्र गिरिजाचं लग्न व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मेहनतसुद्धा घेत असतात. पण प्रेक्षकांनो, आता त्यांचं काम आहे की सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पाडल्या गेल्या पाहिजे. तसंच इथे एक व्यक्ती आहे जी नेहमी प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करत असते. तो तिचा स्वभावच असल्यामुळे ती व्यक्ती प्रत्येक ठिकाणी विघ्न आणण्यासाठी दुसऱ्यांच्या मदतीला सुद्धा जात असते आणि ती म्हणजे प्रिया. तर प्रेक्षकांनो, तुळजापूरमध्ये सुद्धा प्रिया सावी आणि उर्वशी यांची मदत करायला गेलेली असते. तर इथे गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न मोडण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली गिरिजाचं लग्न व्यवस्थित पार पाडावं यासाठी प्रयत्न करत असते. तर प्रिया गिरिजा आणि इथे रुद्र यांचं लग्न मोडावं यासाठी उर्वशी आणि सावी यांना मदत करत असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता तुळजापूरमध्ये सुद्धा प्रियाने एकाच वेळी दोनदा थोबाडीत खाल्लेली असते. ती कशी काय? तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया तुळजापूरमध्ये सावी आणि उर्वशी यांची मदत करण्याबरोबरच ती स्वतःचा स्वार्थ साधायला आलेली असते. तुळजापूरमध्ये महिपत शिखरे लपून बसलाय, तो नेमका कुठे, त्याला शोधण्यासाठी सुद्धा प्रिया तुळजापूरमध्ये आलेली असते आणि ते कामसुद्धा ती चोख पद्धतीने करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला प्रिया गिरिजा आणि रुद्र यांचं लग्न मोडण्यासाठी सावीला मदत करते, तर एका बाजूला महिपत शिखरे नक्की कुठे लपून बसलाय त्याला सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि प्रियाला आता सुभन रावने माहिती दिलेली असते की महिपतला कुठे बघितलं, तर महिपतने मला पत्ता विचारला होता की सगुणा कुठे आहे. मी त्याला सगुणाचा पत्ता सांगितला आहे आणि तो महिपत शिखरे सगुणाच्या घरी गेला, असं आता सुभान रावने प्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता महिपतची चौकशी करण्यासाठी प्रिया सगुणाच्या घरी गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर तिला महिपतचा पत्ता मिळत नाही. मात्र सगुणाने तिची चांगली धुलाई केलेली असते. प्रियाचं चांगलं थोबाडच फोडलेलं असतं आणि तिला घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने खूप मोठा धमाका केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, ज्या रूममध्ये इथे आता गिरिजा राहत असते त्याच रूममध्ये एक स्फोट झालेला असतो आणि त्यामुळे सगळेजण भयंकर घाबरलेले असतात. उर्वशी म्हणत असते की हा खूप मोठा अपशकुन आहे आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, सायलीने आता त्या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. तेव्हा सायलीला कळलेलं असतं की इथे नागेश्वर घोरपडे यांच्या घरामध्ये जो स्फोट घडून आणला होता तो प्रिया आणि सावी या दोघींनी घडून आणला होता. ही गोष्ट आता सायलीला कळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने आता प्रियाचं थोबाड तर फोडलेलंच असतं, पण सावीला सुद्धा आता चांगली समज दिलेली असते. तिला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आणि गिरिजा या दोघांना मेहंदी लागणार असते. त्याच्यामध्ये आता गिरिजाला लागणाऱ्या मेहंदीमध्ये सावीने एक लिक्विड मिक्स केलेलं असतं. ती मेहंदी हातावरती पाडल्यानंतर हाताची मेहंदी अजिबात रंगणार नसते आणि त्याचबरोबर हाताला एलर्जीसुद्धा येणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी आता ती मेहंदी एक्सचेंज करण्यासाठी जाणारच असते. तेवढ्यातच सायलीचं लक्ष हे प्रियाकडे गेलेलं असतं.
आणि सायलीचं लक्ष प्रियाकडे गेल्यानंतर ती तिला बघायला जात असते, तिला जाब विचारायला जात असते की तू इथे काय करतेस. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, सायलीचा धक्का हा सावीला लागल्यामुळे सावीच्या हातातली सगळी मेहंदी स्वतःच्याच तोंडाला लागलेली असते. इथे आता त्यांचा हा प्लॅन सायलीमुळे फ्लॉप झालेला असतो आणि इथे सावीची अवस्था अशी झालेली असते की तिच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे रॅशेस आलेले असतात, तिला खाज यायला लागलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावी धावत पळत आपल्या रूममध्ये जाते. त्यानंतर इथे सायलीमुळे गिरिजा वाचलेली असते आणि गिरिजाच्या हातावरती इथे आता रुद्रच्या नावाची मेहंदी खूपच सुंदर पद्धतीने लागलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मेहंदी लागल्यानंतर हळदीचा दिवस आलेला असतो. हळदीची जय्यत तयारी करण्यात आलेली असते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, आता हळदीचा कार्यक्रम उद्ध्वस्त व्हावा यासाठी सुद्धा प्रियाने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो. रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागू नये यासाठी प्रियाने खूप मोठा धमाका घडून आणलेला असतो. गिरिजाच्या रूममध्ये आता खूप मोठा बॉम्ब लावलेला असतो. तो फुटल्यानंतर सगळीकडे आता आग पसरलेली असते. तेव्हाच प्रेक्षकांनो, तिच्या रूममध्ये लागलेली अग्नी आता कशी तरी विझवण्यात आलेली असते. आणि जेव्हा प्रेक्षकांनो, ती आग विझवण्यासाठी सगळे लोक तिथे जातात, तोपर्यंत प्रियाने सगळी हळद आता खाली उलटून टाकलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रला हळद लागलेली असते आणि रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागणार असते. आणि तेवढ्यातच तिथे स्फोट झाल्यामुळे सगळे लोक तिथे धावत पळत जातात आणि त्याच्यामध्ये प्रियाने सगळी हळद आता खाली उलटून टाकल्यामुळे उष्टी हळद आता लागणार तरी कुठली. तेव्हा प्रेक्षकांनो, आता रुद्रची उष्टी हळद लावण्यासाठी अजिबात उरलेलीच नसते. मग गिरिजाला जर उष्टी हळद लागली नाही नवरदेवाची, तर मग हळदीचा विधी पूर्ण कसा काय होणार. तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. उर्वशी म्हणत असते नागेश्वरला की दादासाहेब, बघताय ना तुम्ही, खूप मोठा अपशकुन घडलाय. अहो, आता तरी बघा, तुम्हाला हे लग्न अजूनही करायचंच आहे का. रुद्रचा जीव कासावीस झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, सायलीताई, हे सगळं काय आहे. मी मनापासून ह्या लग्नाला तयार नाही आहे, म्हणून हे अपशकुन माझ्या बाबतीत घडतायत का. तेव्हा इथे सायली म्हणत असते, नाही गिरिजा, याच्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. कारण सायलीला कळलेलं असतं या कारस्थानाच्या मागे नक्की कोण आहे ते. कारण हळदीच्या वेळेला त्या ठिकाणी प्रिया आणि सावी ह्या दोघीही जणी नसतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या रूममधून सायलीने प्रिया आणि सावी या दोघींना येताना सुद्धा बघितलेलं असतं. तेव्हा इथे सायलीला कळतं की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी प्रिया आणि सावी या दोघींचा हात आहे. तेव्हा इथे अर्जुन सायली वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की मुलीला उष्टी हळदच लावायची आहे ना, मग आपण लावूया ना रुद्राची उष्टी हळद. आपण कशाला लावायची, त्या दोघांनीच एकमेकांना लावू द्या. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजण गिरिजा आणि रुद्र यांना एकमेकांच्या जवळ ढकलतात आणि तेव्हा इथे गिरिजा पडणारच असते. तिला सावरत असताना इथे आता रुद्रच्या चेहऱ्याला लागलेली हळद तिच्या गालावरती लागते. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, शेवटीला फायनली उष्टी हळद ही एकमेकांना लागलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चला चला, नवरदेवाची उष्टी हळद नवरी मुलीला लागलेली आहे, त्यामुळे आता लग्नाची जय्यत तयारी सुरू करा. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सगळेजण खुश असतात, छान आता हळदीमध्ये डान्स करत असतात. तेवढ्यातच सायली जाते आणि प्रिया आणि सावीचा हात पकडते. तेव्हा इथे सायली म्हणते, हे तुम्ही दोघांनी मुद्दामून घडून आणलं ना. प्रिया, अगं तुला आपल्या घरीसुद्धा कारस्थानं करायची सवय आहेच. आता तुझ्या मैत्रिणीला सुद्धा मदत करायला तुळजापूरमध्ये इथे आली आहेस, ही कारस्थानं करायला. इथे सुद्धा दाखवतेस का तू कशा पद्धतीची मुलगी आहेस ते. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणते, गप्प बस, मी काय केले, तुझ्याकडे काही पुरावा आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की तुला पुरावा हवाय. तेव्हा सायली म्हणते, हे कानातलं कुणाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियाचं कानातलं गिरिजाच्या रूममध्ये पडलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की तू तिच्या रूममध्ये गेली होतीस ना, तेव्हाच हे कानातलं मला भेटलं होतं. अगं, कारस्थान करताना एवढंसुद्धा तुला भान राहत नाही की तुझं कानातलं तिथे पडलंय ते.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने ओळखलेलं असतं की हे कारस्थान सावी आणि प्रिया तुझंच आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, "तू मध्ये-मध्ये करू नकोस हां, तू माझ्यापासून लांबच राहा." तेव्हा इथे सायली आता प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, "एक गोष्ट लक्षात ठेव, गिरिजाला इथे कुणीच नाही आहे. मी तिची मोठी बहीण म्हणून इथे तिच्या लग्नाला आले आणि जर तिच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास ना प्रिया, तर मी तुला माफ करणार नाही हां. आत्ताच सांगून ठेवते, तिच्यापासून आणि रुद्रपासून लांबच राहा." त्यानंतर प्रेक्षकांनो, सायलीने प्रियाला चांगला धडा शिकवलेला असतो. सावी म्हणते, "काय गं प्रिया, हिने तुझ्या थोबाडीत दिली आणि तू काहीच बोलली नाहीस." तेव्हा प्रिया म्हणते, "तू गप्प बस. तिने जर जाऊन सगळ्यांना सांगितलं ना, तर सगळ्यांना आपल्यावरतीच संशय येईल. कारण तुला हे लग्न मान्य नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जर सगळ्यांनी आपल्यावरती संशय घेतला तर? त्यामुळे तिला जाऊ दे. आपण तिला नंतर बघू. आधी आपण हे लग्न कसं मोडता येईल याकडे लक्ष देऊया." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते की मला सगुणाकडे जावं लागेल. तिथे महिपत आहे का ते बघावं लागेल. तेव्हा प्रिया शोधत शोधत सगुणाच्या घरी जाते. तेव्हा ती म्हणत असते, "कुणी आहे का आतमध्ये? येऊ का?" सगुणा म्हणते, "कोण तू? या आतमध्ये ये." तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की "नमस्कार, मी खरं तर तन्वी किल्लेदार तुम्हाला इथे भेटायला आले. माझं तुमच्याकडे एक काम होतं." तेव्हा इथे सगुणा म्हणते, "कसलं काम?" तेव्हा प्रिया म्हणते की "तुम्ही या माणसाला बघितलंत का? हा माणूस तुमच्या इथे आला होता ना?" तेव्हा इथे महिपतचा फोटो बघितल्यानंतर लगेचच त्याला बघितल्यानंतर सगुणा म्हणत असते, "हो, हा माणूस आला होता माझ्याकडे. पण तू का विचारतेस?" तेव्हा प्रिया म्हणते की "हा माणूस तुमच्याकडे आला होता? अहो, फरार झालाय हा माणूस, फरार. तुम्ही त्याला तुमच्या घरामध्ये लपवलेत का?" तेव्हा सगुणा म्हणते, "काय? मी या माणसाला कशाला लपवू? आणि हा माणूस काही दिवसांपूर्वी आला होता माझ्याकडे जमिनीच्या कामाच्या बाबतीत, पण आता तो माझ्याकडे आलेला नाही आहे." प्रिया म्हणते, "हे बघा, खोटं बोलू नका. मला माहिती मिळाली की तुम्ही या माणसाला तुमच्या घरामध्ये घेतलं होतं म्हणून. तुम्ही त्याला कुठे लपून वगैरे ठेवले आहेत का सांगा बरं?" तेव्हा सगुणा म्हणते, काय म्हणालीस? या माणसाला मी माझ्या घरामध्ये कशाला आसरा देईन?" "तोंड सांभाळून बोलायचा, लक्षात ठेवायचं टायमावर." सगुणा म्हणतात मला. तेव्हा प्रिया म्हणत असते, "अहो, असं काय करताय तुम्ही? पण मला त्या माणसाने तुमचंच नाव सांगितलं." तेव्हा सगुणा म्हणते, "कोण माणूस?" प्रिया म्हणते, "सुभानराव. सुभानरावांनी मला सांगितलं की महिपत शिखरे तुमच्या इथे आलाय म्हणून. तुमच्याच घराचा पत्ता विचारला होता ना त्याने सुभानरावांना." तेव्हा इथे सगुणा म्हणते, "सुभानरावांनी तुला सांगितलं हा माणूस इथे आला होता ते?" तेव्हा इथे प्रिया म्हणते, "हो." तेव्हा इथे सगुणा म्हणते, "तू कुणाकडे पाहुणे आलीस गं?" तेव्हा प्रिया म्हणते, "रुद्र आणि गिरिजाचं लग्न आहे ना, तेव्हा मी नागेश्वर घोरपडे यांच्या इथे आले त्या लग्नासाठी. पाहुणे आले त्यांच्याकडे." तेव्हा इथे आता उर्वशी आहेत ना, उर्वशी मावशी, त्या माझ्या मावशी लागतात आणि त्यांची जी भाची आहे ती माझी मैत्रीण. त्यांनीच मला इथे आमंत्रण दिले. तेव्हा इथे सगुणा म्हणते, "अच्छा, अच्छा, म्हणजे तू नाग्याकडे पाहुणी आली आहेस का? त्याच्या मुलाच्या लग्नाला, आणि तेव्हा तू माझ्या इथे आली आहेस ह्या माणसाची विचारपूस करायला." तेव्हा प्रिया म्हणते, "हो, सांगा ना यांच्याबद्दल काही माहिती असेल तर. हा माणूस तुमच्याकडे आला होता, मग तो कुठे गेला?" तेव्हा इथे आता उर्वशीचं नाव घेतल्यानंतर, नागेश्वरचं नाव घेतल्यानंतर इथे सगुणा खूपच जास्त तापलेली असते. सगुणा म्हणते, "काय गं ये? तुला आता माहिती हवी आहे का? त्यांच्या इथे आली आहेस लग्नासाठी आणि मला इथे डिवचायला आली आहेस?" तेव्हा इथे प्रिया म्हणते, "अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला माहिती द्यायची नाही आहे का? खरं खरं सांगा, कुठे हा माणूस?" तेव्हा इथे सगुणा तिचा हात पकडते. तिला चांगला आता तिचा हिसका दाखवते. प्रियाचा हात तिने पिरगळलेला असतो. जोरदार तिच्या थोबाडीत दिलेली असते आणि म्हणते, "नाग्याचे पाहुणे, इकडे काय करतेस तू? कशासाठी आलीस इथे? माझ्या इथे येण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आणि त्या नाग्याला सांगितलंस का सगुणाकडे जातेस ते? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सगुणा कधीच कुणाला आसरा वगैरे देत नसते, कळलं ना? आणि हा माणूस आला होता मागच्या येळेला, आता तो इथे आलेला सुद्धा नाही आहे. आणि पुन्हा जर माझ्या इथे आलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. चल होर घराच्या बाहेर." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगुणाने प्रियाचा हात पकडून तिचं चांगलं थोबाड फोडत तिला घरातून हकलून दिलेली असते आणि म्हणालेली असते की "त्या नाग्याच्या घरी आल्यानंतर माझ्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, कळलं ना? त्याची पाहुणी आहेस ना, त्याच्याच घरी जायचं. त्याला विचार, त्यानेच या महिपत शिखरेला आसरा दिला असेल.
त्यानेच लपून ठेवला असेल कुठेतरी आणि त्या सुभानरावाने माझ्या घराचा तुला पत्ता सांगितला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा माझ्या इथे येऊन विनाकारण मला त्रास द्यायचा नाही. लक्षात ठेवायचं टायमावर. असं इथे सगुणाने आता प्रियाला आपला हिसका दाखवलेला असतो. तर इथे तुळजापूरला आल्यानंतर प्रियाने 2 व्यक्तींचा मार एकसाथ खाल्लेला असतो. एकतर सायली आणि एकतर सगुणा. तर अशा रीतीने महिपतची चौकशी करायला गेल्यानंतर इथे सगुणाने आपला तुळजापूरचा हिसका प्रियाला दाखवलेला असतो आणि चांगलं थोबाड लाल करून ठेवलेलं असतं.